कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज. दशक 8वा समास दुसरा. या समासाचं नाव आहे सूक्ष्म आशंका निरूपण. आपण मागच्या समासाच्या वेळेस बघितलंय की मिथ्या मायेचे संपूर्ण स्वरूप आपल्याला कळल्याशिवाय, त्याचं संपूर्ण निरसन झाल्याशिवाय आपल्याला प्रत्यक्ष खरे ब्रह्मदर्शन होत नाही. आणि ते ज्ञान आत्मज्ञानी पुरुषच आपल्याला देत असतात. परंतु जर शिष्यच हा अर्धवट त्याला ज्ञान झालेलं असेल तर त्याच्या मनामध्ये मात्र त्याला शंका येतच राहतात. कारण एक तर त्याच्या गुरुवर अनन्य निष्ठा नसते, श्रद्धा पूर्ण नसते. म्हणून तो सद्गुरूंवर पूर्णपणे विश्वास न ठेवता या शंका त्याच्या मनात म्हणूनच येत असतात की काय हा शंका आहे. आणि त्या शंकाच आपल्याला सूक्ष्म आशंका निरसन या मायोद्भव नावाचा जो दशक आहे त्याच्यामध्ये समर्थांनी केलेले आहेत. आणि हे ज्ञान जे असतं ना ते सद्गुरूच देत असतात शिष्याला. त्यामुळे ह्याला ज्ञानदशक असं समर्थांनी म्हटलेलं आहे. पहिल्या समासात आपण पाहिलं की देव कसा आहे या साधकाच्या शंकेचे समर्थ उत्तर आपल्याला आपण पाहिले. देव कसा आहे तर देव निर्मळ, देव विमल आणि निश्चळ, शास्त्रे बोलिती सकळ, तया निश्चळ असी चंचल, म्हणून ये सर्वथा. ही 47वी ओवी गेल्या समासातली या शंकेचं उत्तर या ओवीत आलेलं आहे. त्यावर साधक काय विचारतो पुन्हा. शंका काढणं हे साधकाचं, ज्याची साधना अर्धवट आहे त्याच्या मनात ह्या शंका येतात आणि त्या आपल्याला नाकारता येत नाहीत. वक्ता म्हणून समर्थ म्हणतात, ते वक्ता म्हणून सद्गुरूंचं हे काम उत्तम वक्ता म्हणून सद्गुरूच करू शकतात. म्हणून शंका विचारणारा शिष्य त्याचं पूर्ण निरसन होईपर्यंत सद्गुरू या शंकांचं निरसन करतात की त्याला आटापिटा कशासाठी तर त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं, आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं, हाच त्याच्या मागचा समर्थांचा हेतू आहे. तर साधक असं विचारतोय, जर तो निश्चळ आहे परमात्मा तर मग सृष्टी लीला करणारा, हा खेळ करणारा कोण आहे. कारण तो सर्व जग चालवतो असं म्हणतात. तर मग त्यामध्ये ही माया नावाची शक्ती निर्माण कशी झाली हे सूक्ष्म आशंका निरूपणातून विचारले असता आपल्याला 24व्या ओवीमध्ये या मध्यवर्ती ओवीद्वारे हा विषय समर्थाने स्पष्ट केला आहे. ओवी काय अशी आहे, तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी हे आता सविस्तर बोलिले पाहिजे. सद्गुरू समर्था शिष्याला हे ज्ञान देत आहेत. शिष्याच्या मनातील सर्व शंका निरसन समर्थाने प्रगट, शिष्याच्या मनात काय शंका येतील ते समर्थच प्रकट करतात आणि त्या शंकांचं निरसनही समर्थच देत आहेत. आत्मज्ञान हे सद्गुरू देत असतात, शिष्याला निशंक करत असतात. त्यासाठीच हा आटापिटा हा सगळा शंका निरसनाचा सूक्ष्म शंका निरसन. शंका नुसती नाही, ते अतिशय सूक्ष्म, ती आतमध्ये खोलमध्ये अंतःकरणात त्याच्या बसलेली आहे. ती शंका उठल्याशिवाय त्याचा हे निरसन होणार नाही. म्हणूनच समर्थ इथे आपल्याला त्यांनी निराकरण केलेले आहे. सूक्ष्म शंका निरूपण नावाचा हा समास आहे. आणि पुढचा जो तिसरा समास आहे तो सूक्ष्म शंका नाम, असे 2 समास लागोपाठ शंका निरसनासाठी समर्थांनी इथे लागोपाठ घेतलेले आहेत. त्यामध्ये ही सकळ माया आली कोठून, देव सगुण आहे का निर्गुण आहे, सगुण खरे आहे की निर्गुण खरे आहे, या मुद्द्यांसंबंधी अनेक अशा शंका निर्माण होत असतात, निघतात. त्यांचा निर्णय आपण दुसऱ्याच्या शेवटी समर्थाने सांगितलं आहे. ती ओवी आली की मी तुम्हाला ते सांगणार आहे. या समासाच्या पहिल्या 6 ओवीमध्येच 3 प्रश्न आलेले आहेत. आणि जर ब्रह्मनिराकार आहे, काय प्रश्न आहेत.
मागा अश्रोती आक्षेपले ते पाहिजे निरोपले निराळे कैसे झाले चराचर. श्रोत्यांच्या मागच्या समासात श्रोत्याने असा आक्षेप काढला होता की निर्गुण ब्रह्मामध्ये हे चराचर निर्माण झालं कसं. त्याचं उत्तर समर्थ म्हणजे वक्ता आपल्याला प्रथम देत आहे. याचे ऐसे प्रतिवचन ब्रह्मच एका सनातन तेथे माया मिथ्याभिमान विवर्तरूप भासे. आता ह्या समासामध्ये हा पहिला सहावा देतो ब्रह्म निराकार आहे, तर त्याच्यापासून सर्व अवयव असणारे जीवप्राणी निर्माण कसे झाले. निर्विकार ब्रह्मस्वरूपात भ्रम निर्माण करणारी माया कशी निर्माण झाली आणि ज्याचे वर्णन सगळे शास्त्र निर्गुण म्हणून करतात, तेथे सगुण कसे निर्माण झालं, म्हणजे निर्गुणामध्ये सगुण कसं निर्माण झालं, हे प्रश्न सुरुवातीला आलेले आहेत. तर ते आपल्याला आता एक एक प्रश्नाचा उलगडा समर्थ आपल्याला इथे करणार आहे. आता आपल्या सगळ्यांना पुष्कळ वेळा सांगून झाल्या ऐकूनही आहोत आपण, ती दिसते ती माया आहे. ब्रह्माच्या ठिकाणी ही माया आहे ना, ती विवर्त रूपात असते. दृष्टी भासते ती केवळ या विवर्तामुळेच. तर विवर्तच येथे आपल्याला समजून घ्यायचा आहे. काय विवर्त आहे तो आपण सांगणार आहोत. तत्पूर्वी समासाचा थोडक्यात आराखडा असा सांगता येईल. ओव्यानुरूप 1 ते 3 मधून ब्रह्माच्या ठिकाणी माया ही विवर्त रूप असते, हा मुद्दा प्रथम समर्थाने ते सांगितला आहे. 4 ते 24 मधून या तवरच्या नाना आशंका म्हणजे श्रोत्यांच्या समजून या कल्पना या इथे स्पष्ट केलेल्या आहेत. आणि 25 ते 52 मध्ये मायेबद्दलची निरनिराळी जी मतं आहेत ती तिथे स्पष्ट केलेली आहेत. ही मायाच मिथ्या आहे, तिच्यामुळेच ही सृष्टी भासते दिसते, तरी तिचा करता हा अरूपच आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याचे स्वरूप हे शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नाही आहे आणि ते म्हणूनच ते अनिर्वचनीय आहे. तो फक्त हे आपल्याला संत समागमा राहिलो तर हे आपल्याला विनासायास अनायासेन असं आपल्याला समजतं. कारण संत समागमामधून याचा अनुभव हा आपल्याला येत असतो. हा विषय हा त्यांनी समस्याच्या तिसऱ्याच दुसरा मगाशी आता चालू तर दुसरा आणि पुढचा सूक्ष्म आशंका नाम हा समास आहे, त्याच्यामध्ये हा विषय स्पष्ट केला आहे. खरे तर करता असून अकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. असं असून त्यांनी जे केलं आहे ते नाशवंत आहे, हे या थोडक्याचं समालोचन आपल्याला सांगता येईल. जो मुळात अविनाशी आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, त्याच्यामधून जे त्याच्या अगदी विरुद्ध लक्षणांचं हे दृश्य विश्व हे निर्माण कसं झालं. जगनिर्माण करणारा कोण आहे, तर तो परमेश्वर आहे, तो भगवंत आहे. पण तो स्वतः निर्गुण निराकार आहे. तर निर्माण केलेले असं म्हटलं तर काय होतं, त्याच्याकडे कर्ते पण येतं आणि करता होतो. जर तो अविकारी आहे असे म्हटलं तर निर्मिती कशी करणार, अशा या शंका या समासात आलेल्या आहेत. जर कार्यकारण भाव असल्याशिवाय कर्तृत्व हे सिद्धच होत नाही. त्यामुळे निर्माण केलेले जग त्यांनी केलेलं आहे, पण ते त्याच्यासारखं नाहीच आहे, अगदी परस्पर विरोधी आहे. हे कसं काय झालं. आणि म्हणून ब्रह्म अविनाश कसं आहे, ते ब्रह्म अविनाशी आहे, तर हे दृश्य जगत विनाशी आहे. ब्रह्म हा विरोधाभास कसा, करता वेगळा, त्याची निर्मिती कार्य हे वेगळं असतं. संत सांगतात तसे तो अनेक रूपाने इथे नटलेला आहे. हे अनेक पण जर विनाशी आहे, पण तो स्वतः मात्र अविनाशी आहे, हे कसं आहे. या शंका या ज्या आहेत त्या आपण आता समासाच्या ओव्यांद्वारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रथमच हा मुद्दा आलेला आहे, विवर्त म्हणजे काय. आता ब्रह्म हे सनातन आहे आणि त्या ब्रह्माच्या ठिकाणी ही माया विवर्त रूपाने भासते. म्हणजे काय, म्हणजे ती खरी असून खरेपणाने भासून, खरी नसूनही खरेपणाने भासते. आता आपल्याला उदाहरण एक असं देता येईल की तिन्ही वेळ आहे, म्हणजे संधी प्रकाश काल आहे, तेव्हा जड उजेड पण भरपूर नाही, अंधार पण नाही. जर एखाद वेळ आपण जर खोलीत गेलो
अंधाऱ्या खोलीत गेलो तर तिथे आपल्याला दोरी पडलेली दिसते की नाही. तर ती दोरी आहे, असं खरी दोरी आहे, पण ती दोरी त्यावेळेस भासते का? तर नाही. त्यावेळेस तो आपल्याला सर्प भासतो. हे कशा न दिसता, दोरी न दिसता तिथे सर्पाचा भास होतो. सर्प आहे असं वाटतं. त्यामुळे आपण साहजिकच घाबरतो की नाही. पण दिवा लावल्यावर त्याला जो दार उघडून बघतो त्याला ही दोरी म्हणून दृष्टीस पडली. मुळातच नसलेला पण दृष्टीच्या दुर्बलतेमुळे जो आपल्याला सर्प तिथे दिसतो ना, तो साप तिथे नाहीसा झाला. त्याबरोबरच त्याचं भय पण गेलं. दोरीला कोण घाबरणार नाही ना. तर त्याप्रमाणे सर्प नाही म्हटल्यानंतर त्याचा तो भासच भयच उडून गेलं. त्याचप्रमाणे काय आहे की हे शुद्ध परमात्म स्वरूप आहे ना, ते जिकडे तिकडे पसरलेलं आहे बरं का. आणि अज्ञानाच्या अंमलाने, अज्ञानाचं पटलमध्ये आहे. अज्ञानामुळे त्याला काय वाटतं, इंद्रियांच्या खिडक्यातून तो स्वरूपाकडे बघतो. आपली देहाची इंद्रिय आहे, त्याच्यामुळे त्याला तो स्वरूपाकडे पाहिल्यानंतर त्याला त्याचं जे मूळ स्वरूप आहे ना, ते झाकलं जातं. आणि त्यावर त्याला काय होतं, दृश्य विश्व हे दिसू लागतं. आणि त्यामुळे ते त्यांना खरं वाटतं आणि भय आणि चिंता निर्माण होते. का निर्माण होते? कारण हा भवसागर आहे, हे दृश्य विश्व, हे आपण कसं तरून जाणार हे भय त्याच्या अंतरात निर्माण होतं. आणि त्यामुळे तो म्हणतो की मी देह आहे, हे त्याचं भय आहे. मी हे निघाला पाहिजे, हे आपल्यातनं हे अज्ञान निघून जायला पाहिजे. यासाठी आपल्याला संत समागम हा करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि मग संतांच्या सान्निध्यामध्ये काय होतं की मी देह नाही आहे, तर मी शुद्ध परमात्म स्वरूप, शुद्ध आत्माच आहे. असा जेव्हा सद्गुरू आपल्याला आत्मज्ञान देतात त्यावेळी अंतरी ज्ञानदीप आपल्या उजळतो. तेव्हाच हे वेदाने भरलेल्या विश्वाच्या ठिकाणी त्याला चैतन्यमय असं परब्रह्म दिसू लागतं. त्यामुळेच आपल्याला परब्रह्म दिसू लागल्यानंतर साहजिकच जसं दिवा लावल्यावर त्या माणसाचं साप नाही हे कळल्यावर भय जातं, तसंच परमात्मा आपल्याला दिसल्यानंतर संपूर्ण आपली निर्भयावस्था आपल्याला प्राप्त होते. म्हणजेच दृष्टीचा भ्रम होऊन दोरीवर सापाचा भास होतो की नाही, त्याचप्रमाणे आपल्याला ह्याला विवर्त म्हणतात बरं का. एखाद्या वस्तूवर भास होणं दुसऱ्या वस्तूचा, याला विवर्त म्हणतात. पहिल्यांदा आपल्याला दोरीचं उदाहरण सांगितलं तर दोरीवर दृष्टीचा आपल्याला भ्रम होतो आणि दोरी न दिसता तिथे आपल्याला सर्प भासू लागतो. पण दिवा लागल्यानंतर परिज्ञान होतं आणि हा साप नाही, ही दोरी हे ज्ञान आपल्याला होतं ना. त्याचबरोबर आपल्याला मी आत्मा आहे हे विसरून हे देहच आहे ही भावना होणं, ह्यालाच विवर्त म्हणतात. म्हणजे मी मूळ आत्मस्वरूप आहे, परंतु मी देह आहे हे अज्ञान, आत्मस्वरूप झाकलं गेलं आहे मायेमुळे. त्यामुळे मी आत्मा नाही तर मी देह आहे, हा देह अशी भावना निर्माण होणं याला विवर्त म्हणतात. आणि हे सगळं कशामुळे घडतं, तर अविद्येमुळे घडतं, अज्ञानामुळे घडतं. सर्वत्र परमात्म स्वरूप जे भरलेलं असताना ते झाकलं जाऊन तिथे दृश्य असं विश्व आणि अशात्वरचं विश्व दिसू लागतं. यालाच विवर्त असं म्हणतात. आणि हे मायेमुळे घडून आणि हा विवर्त नष्ट होण्यास सद्गुरू वाचवणे सापडेना सोय. मगाशी मी म्हटलं सद्गुरू स्तवनामध्ये सद्गुरू वाचवणे आपल्याला परमार्थामध्ये आपल्याला हे ज्ञान कोणीही देत नसतं. अद्वैत तत्वज्ञान मान्य होण्यास हीच आपली तर्कदृष्ट्या मुख्य अडचण येते की, आणि त्याचाच खुलासा समर्थांनी या समासात केलेला आहे. प्रश्न काय आहे हा उलगडल्याशिवाय, आकलन झाल्याशिवाय त्याचं उत्तर आपल्याला नीट ध्यानात येत नाही आहे. त्यामुळे प्रश्नाचं स्वरूप हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. आणि कारण काय आहे, बुद्धीच्या जोरावर हे परमात्मा स्वरूप हे कधीच कळत नसतं. त्यासाठी आत्मज्ञान होणं हेच गरजेचं असतं असं सकल संतजन आपल्याला सद्गुरू हे सांगत असतात. पण आपण मात्र
त्याच्यावर आपल्याला हे दृश्य दिसतं, त्यामुळे आपण दृश्य हेच खरं मानतो आणि परमात्म स्वरूप जे वास्तविक खरं आहे ते आपल्याला खोटं दिसत नाही, अदृश्य आहे, सार आहे, पण अदृश्य असल्यामुळे दिसत नाही, त्यामुळे ते आपल्याला खरं वाटत नाही, खरं असून सुद्धा. आणि हे दृश्य विश्व हे मात्र खरं वाटतं. सांगायचं तात्पर्य असं आहे की दृश्य विश्व हा ब्रह्मावरील आवर्त आहे, त्यामुळे अविद्या ही आपली समूळ नाहीशी झाली पाहिजे. तेव्हाच मी आपल्याला हे दृश्य विश्व नाहीसे होऊन व सगळीकडे परमात्मा भरलेलं स्वरूप भरलेलं आहे हे आपल्या प्रचितीस येईल. हा विवर्त नाहीसा होणं हे कसा नाहीसा करायचा हे स्पष्ट या समासात केलेले आहे. आता काय सांगतायत ते, आधी एक परब्रह्म नित्यमुक्त अक्रिय परम तेथे अव्याकृत सूक्ष्म जाणी मूळ माया. मूळ परब्रह्म आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हे दृश्य विश्व निर्माण होण्याआधी आधी परब्रह्म होतेच. विश्व चालू आहे तेव्हाही परब्रह्म आहे आणि दृश्य विश्वाचा लय झाल्यानंतर सुद्धा हे परब्रह्म हे तसेच्या तसेच राहणार आहे. त्यामुळेच ते नित्यमुक्त आहे, निष्क्रिय आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नाही आणि त्याच्या ठिकाणी कोणताही विकार नसेल, जे अत्यंत सूक्ष्म असताना मूळ माया निर्माण झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मूळ जिथे असतं तिथे कोणताही नदीचं उगमाचं आपण पाहिलं, उगमस्थान पाहिलं तर ते पाणी इतकं निर्मळ असतं, सूक्ष्म असतं, अगदी बारीक पडतं आहे की नाही. आम्ही स्वतः गंगोत्रीच्या इथे उगमापर्यंत गेलेलो आहोत म्हणून सांगते. जे नर्मदेचा उगम आम्ही पाहिला, म्हणजे असं जे नदीचा जिथे उगम होतो तिथे ते अत्यंत सूक्ष्म असतं तो, की आपल्याला पटकन ही नदी आहे असा प्रश्न पडतो मनात. पण जेव्हा ती खाली उतरते तेव्हा त्याच्यामध्ये अनेक ठिकाणचं पाणी मिसळतं आणि मग तो प्रवाह स्थूल होतो, आपल्याला नजरेला दिसतो. तर जशी ही माया अत्यंत सूक्ष्म मूळ माया आहे की ती परब्रह्माच्या ठाईच असते, पण ती सूक्ष्म असल्यामुळे आपल्याला जाणवत नाही. आता आशंका काय आहे याच्यामध्ये, पुढच्या प्रश्न त्याच्या तत्पूर्वी एक श्लोक आहे. आद्यमेकं परब्रह्म नित्यमुक्तं विक्रियं नित्यमुक्तमविक्रियं सस्य माया समावेशो जीवमाव्याकृतं कृतात्मकं. मूळ अर्थ असा आहे की मुळात सर्वांच्या आधी एक परब्रह्म असतं असं आपण मगाशी बघितलं. ते नित्यमुक्त आहे, त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही होत, म्हणजे त्याच्यात विकार नाही आहे. ते तिथेच अत्यंत सूक्ष्म अशी मूळ माया उत्पन्न होते आणि मग तिच्यामध्ये बीज रूपाने हा जीव वास करत असतो. बरं का, आपल्याला गीतेमध्ये पण हा उल्लेख आलेला आहे की परब्रह्म हा जनक आहे आणि ही माया आहे, महत ब्रह्म तिला म्हणतात. ती तिच्या ठाई हा बीज रूपाने जीव वास करत असतो. यावर आता श्रोता काय आक्षेप घेतो आहे, एक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिये निर्विकार तेथे माया वडंबर कोठून झाली. मुळात अशी शंका त्याला येते. परब्रह्म एक आहे, निर्विकार आहे, निराकार आहे, मुक्त आहे, निष्क्रिय आहे. तर हे जर खरं तर त्याच्या ठिकाणी साकार सक्रिय आणि सविकार मायेचा डोलारा हा कसा निर्माण झाला असा हा प्रश्न त्याला पडतो. त्याच्या संकल्पाने, या परमेश्वराच्या संकल्पाने जर हे विश्व निर्माण झालं तर ब्रह्म कसं आहे, अखंड आहे आणि निर्गुण आहे. मग अखंड आणि निर्गुण आहे, मग निर्गुणाच्या ठाई इच्छा कशी उत्पन्न होईल, त्याला संकल्प कसा करता येईल अशी शंका त्याला मनामध्ये येते. ब्रह्म हे सगुण मानल्याशिवाय त्याच्याच ठिकाणी ही इच्छा किंवा संकल्प हा होऊ शकत नाही असं या पुढच्या ओव्यातनं त्यांनी सांगितलेलं आहे. ब्रह्म अखंड निर्गुण तेथे इच्छा जरी कोण, निर्गुणे सगुणे विण इच्छा नाही. मुळी असेची ना सगुण म्हणून नाम निर्गुण तेथे झाले सगुण कोणे परी. मुळात
सगुणाला परब्रह्मात स्थानच नाही आहे, कारण ते निर्गुण आहे. सगुणाला स्थान नाही आहे. बर, तर आपल्याला तर ते निर्गुण म्हणून त्याला निर्गुण म्हटलंय ना. असं असताना निर्गुण ब्रह्मामध्ये सगुण निर्माण कसं झालं, हे जे आपण मगाशी म्हटलं की पहिल्या 6 ओव्यात हे 3 प्रश्न आलेले आहेत, तो हा प्रश्न आहे की निर्गुणामध्ये सगुण निर्माण कसं झालं. आणि असं जर म्हटलं निर्गुणाचे गुणाले ऐसे जरी अनुवादले पाहो लागो पाहिजे बोले मूर्खपण. निर्गुण ब्रह्म जर सगुण बनलं असं म्हटलं तर हे बोलणं मूर्खपणाचं आहे, वेडेपणाचं आहे ना का. मग ब्रह्म हे नित्य आणि अविकारी राहणार नाही असं म्हटलं तर, असं या शंकेचं तो आपल्याला उत्तर देता येईल. आता असे जे आपल्याला आपण मगाशी म्हटलं तसं 4 ते 24 मधून या नाना शंका या निर्माण होत आहेत आणि त्या कल्पना इथे आपल्याला स्पष्ट केलेल्या आहेत, त्या आपण आता बघत आहोत. निर्गुणाची गुणाले ऐसे जरी अनुवादले लागो पाहिणे बोले मूर्खपण. निर्गुणच सगुणास आपल्याला सगुण ब्रह्म बनलं असं म्हटलं तर हे मूर्खपणाचं होईल. आता काही जण म्हणतात की ब्रह्माकडे म्हणजे निरावय आहे. मग अशी आपण म्हटलं जो निरावय आहे त्याने सर्व प्राणी अवयव असलेले सर्व प्राणीमात्र निर्माण कसं केले. करू नये अकर्ता तो देव त्याची लीला बापुणे जीव काय जाणते. ब्रह्माकडे विश्वरचनेचं करते पण देता येत नाही अशी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. जर कोणी म्हणतात देव खरा निराकारच आहे, एक म्हणती निरावेव म्हणून अकर्ता तो देव, पण तो करून अकर्ता आहे. करतो तो आपण अकर्ता राहतो म्हणजे त्याच्यामध्ये तो लिप्त होत नाही. करून करता त्याचा भाव असतो. ही त्याची विलक्षण लीला आहे हे दृश्य निर्माण करणं. त्या बिचाऱ्या अज्ञानी जीवांना ही लीला करणं शक्य नाहीये. तर कोण काय म्हणतं अजून. एक म्हणती तो परमात्मा तो कोण जाणे त्याचा महिमा, प्राणी बापुडा जीवात्मा काय जाणे. कोणी काय म्हणतं की परमात्मा हा परमात्मा परम आणि आत्मा असा आहे आणि त्याचा महिमा कोण जाणणार, कोणी जाणू शकत नाही, कळणार नाही. बिचाऱ्या या आपल्या अज्ञानी जीवाला तर तो कळणंच शक्य नाही आहे. आणि उगाच महिमा सांगती शास्त्रार्थ अवघा लोपती बळेची निर्गुणा स्मृती पुढे करून अकर्ता. अशा लोकांना हे देवाचं स्वरूपच कळलेलं नसतं. ते उगाच संतांचा महिमा सांगत सुटतात. इतकेच नव्हे तर वेदांत शास्त्रांप्रमाणे प्रतिपादन सारून वेदांतामधलं जे प्रतिपादन केलेलं आहे ना ते बाजूला सारून आग्रहाने निर्गुण ब्रह्म करून अकर्ता असं म्हणतात. या सगळ्या आशंका आहेत बरं का. त्यामुळे काय होतं, ह्याच्यामुळे शास्त्रार्थ हा लोपला जातो. तर मूळ ब्रह्म निर्गुण ब्रह्मामध्ये अमुक एक काही करावं किंवा अशी उर्मीच नसते. मुळी नाही कर्तव्यता कोण करुणा करता. करता अकर्ता हे वार्ता समूळ मिथ्या. मुळात मूळ निर्गुण ब्रह्मामध्ये की अमुक एक करावं ही उर्मीच नसते. तेथे तो करून अकर्ता कसा होईल असं म्हणताच येणार नाही. ब्रह्म करून अकर्ता आहे ही गोष्ट अगदी खोटी आहे, मिथ्या आहे असं इथे 11व्या ओळीत म्हटलं आहे. जे ठाईचे निर्गुण तेथे कैसे करते पण तरी हे इच्छा तरी कोण सृष्टी रचाव्याची. आता देवाच्या इच्छेने जर हे सगळं झालं असं म्हणणं हे पण खरं नाही आहे असं ही शंका इथे येते. मुळातच जे निर्गुण आहे तेथे कर्तेपणाचा कर्म करण्याचा हा भावच असू शकत नाही. कारण हे जर खरं असं मानलं तर आपण विश्व रचावं अशी परमात्म्याला इच्छा होणारच नाही, उत्पन्नच होणार नाही. इच्छेला सगुणाचं अधिष्ठान होतं. इच्छा ही मानवामध्ये निर्माण होते. सगुण आपल्याच मानवामध्ये निर्माण होते आणि देव हा सगुण नाही आहे तर मग त्यालाही इच्छा उत्पन्न होईल का, होणार नाही. अधिष्ठान लागतं. सगुणाचं अधिष्ठान असल्याशिवाय इच्छा निर्माण होत नाही. जेथे नाही आहे म्हणजे सगुणाचं अधिष्ठान तेथे नाही आहे तर तिथे इच्छा कशी उत्पन्न होईल अशी ही शंका आहे. इच्छा परमेश्वराची ऐसी युक्ती बहुतेकांची परी त्या निर्गुणाची इच्छा कैसी हे कळेना.
परमेश्वराच्या इच्छेने. हेच आपण समर्थ आपल्याला मनावर सारखं बिंबवत आहे की परमेश्वराच्या इच्छेने विश्व जन्माला आले असे बहुतेक लोक म्हणतात बरं का. परमेश्वर तर निर्गुण आहे, त्या निर्गुणामध्ये ही इच्छा निर्माणच कशी झाली हे काही त्यांना पण सांगता येत नाही तोंडाने. त्यांना स्पष्टीकरण, कारण ज्ञान त्यांच्याकडे नसल्यामुळे हे त्यांना सांगता येत नाही. तरी हे इतके कोणे केले किंवा आपणची झाले, देवेने उभारले कोणे परी. अशा रीतीने हा देवाची इच्छा हा पक्ष हा सदोष आहे, याच्यामध्ये म्हणण्यामध्ये दोष आहे. यानंतर आपल्याला गुंतागुंतीच्या कशा अडचणी निर्माण होतात असं बोलण्यामुळे ते आता आपल्याला इथे वर्णन करत आहेत. मग आता प्रश्न असा येतो की हे एवढं विश्व निर्माण कोणी केलं आणि का ते आपोआपच रचलं गेलं. हे देव जर करता नाही तर त्याने हे विश्व उभारलं कोणी, हे प्रश्न पुन्हा इथे उपस्थित केले गेले आहेत. आता देवेविण सर्व झाले. आता आपल्याला असं सांगतात देवेविण, देवाविना जर सगळं झालं असेल मग देवाला इथे स्थानच काही राहत नाही, अस्तित्वच राहत नाही ना. देवेविण झाले सर्व, मग देवाचं कैसा ठावं, येथे अभावात देवाचा अभाव दिसून आला असं म्हटलं गेलं. देवाशिवाय हे विश्व निर्माण झालं असेल तर मग देवाला अस्तित्वच उरत नाही, अखेर देव नाहीच असे म्हणण्याचा प्रसंग येईल ना. मग देव गमनो सृष्टी करता तरी एव पाहे सगुणता, निर्गुणपणाची वार्ता देवाची उडाली. देव हा विश्वरचनेचा करता म्हणला तर त्याला सगुण बनावं लागतं, कारण सगुणाशिवाय निर्मिती होत नाही. देव निर्गुण आहे असं म्हटलं तर देव निर्गुण आहे हा सिद्धांत हा लोपून जातो बरं का. ऐकायला येतंय का? देव निर्गुण आहे हा सिद्धांत हा लोपून जातो. देव ठाईचा निर्गुण तरी सृष्टी करता कोण, करतेपणाचे सगुण मी नाशिवंत. देव जर खरंच निर्गुण आहे असा म्हटलं तर विश्वाचा करता कोण हा प्रश्न पुन्हा अनुत्तरितच राहतो. त्यामुळे हे चराचर सृष्ट सगुणात सगुणपणा नाशवंत असल्याने करतेपणा असलेला देव देखील हा नाशिवंत ठरेल, कारण त्याच्यातनं निर्माण झालं आहे, पण ते त्याच्या अगदी बरोबर उलट्या गुणांचं आहे. तर त्यामुळे असं म्हटलं देव करता म्हटलं तर देवही नाशवंत ठरेल. त्यामुळे हे विपरीत असं म्हणणं सुद्धा हे विपरीत होईल. हे चराचर विश्व कसं निर्माण झालं याचा आणखीन विचार केला तर असं वाटतं की माया ही स्वतंत्र आहे, माया ही स्वतंत्र आहे असंही एक मत आलंय पुढे की तिने हे विश्व रचलं. पण हे सुद्धा विपरीत दिसतं. येथे पडिला विचार कैसे झाले चराचर माया म्हणून स्वतंत्र तरी हे विपरीत असे. माया कोणी नाही केली हे आपणची विस्तारली, ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता. ही माया ही कोणी निर्माण केलेली नाहीये असं म्हटलं तर तिनेच आपला स्वतःचा विस्तार केला तर मग देवाला परत स्थान कुठे राहत नाही. देव निर्गुण स्वतः सिद्ध त्याशी मायेशी काय संबंध, ऐसे बोलता विरुद्ध दिसून आले. देव निर्गुण आहे असं स्वतः सिद्ध आहे असं म्हटलं, त्याचा मायेशी काही संबंध नाही असं म्हटलं तर ते पण घातक आहे असं आपल्याला इथे स्पष्ट सांगितलंय. हे अद्वैताच्या विरुद्ध आहे, अद्वैताला विरुद्ध आहे. एकच एकपणे विलसणाऱ्या ब्रह्मामध्ये हे अनेकत्व कसे निर्माण झाले हा मूळचा प्रश्न आहे. एकच एक पुन्हा सांगते, एकच एक असं अद्वैत परब्रह्मामध्ये विलसणाऱ्या ब्रह्मामध्ये अनेकत्व म्हणजे हे जग, अनेकत्वाने भासणारे जग हे कसे निर्माण झाले हा मूळचा प्रश्न आहे. आता इथे सांख्य दर्शन म्हणतं असं की या विश्वाच्या मुळाशी दोन तत्वे आहेत, एक निर्गुण निराकार नित्य असा पुरुष आणि दुसरं स्वतंत्र प्रकृती, नित्य असणारी स्वतंत्र प्रकृती. म्हणजे सांख्य हे संपूर्णपणे उघडपणे द्वैती आहे. श्री समर्थ म्हणतात की माया स्वतंत्र असं मानलं तर आपल्याला सांख्यांचं मत हे स्वीकारावं लागतं आणि अद्वैत पण ते मायाचं हे अद्वैताचं आपलं सांख्यांचं मत स्वीकारलं तर अद्वैताच्या मुळावरच ते घाव घालतं.
अद्वैत आहे हे मूळ सद्वार्थ आहे, अद्वैत तत्वज्ञानी आहेत. त्यामुळे ते एकच एक परमात्म तत्व हेच खरं आहे असं म्हणतात. आणि सगळे आता ते पुढेच्या ओळीत असं म्हणतात की जर सगळे करते पण जर मायेकडे दिलं तर एक ही नवीनच अडचण उत्पन्न होते. म्हणजे माया ही सगळं काही करते. तर भक्तांचा उद्धार करणारा देव हा म्हणून अस्तित्वात जो आहे तो आहे की नाही असा संदेह उत्पन्न होतं. सकळ काही कर्तव्यता आली मायेची. आता मायेच्या बाबतीत आपण असं म्हटलं की सगळं ही माया करते, तर भक्तांचा उद्धार करणारा देव आहे की नाही अस्तित्वात असा प्रश्न निर्माण होतो. देवे विना नुसती माया कोण नाही विनया, आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही. जर देव असून त्याची सत्ता मायेवर चालत असेल तरच तो माया ही नाहीशी करू शकतो. आणि असं जर नसेल तर अज्ञानी जीवांना या मायेपासून सोडवणार कोण आहे? इतकेच नव्हे आम्हा भक्तांचा सांभाळ कोण करणार आहे असा प्रसंग उद्भवेल. म्हणून ही माया स्वतंत्र ऐसा नगडे विचार. म्हणून माया ही स्वतंत्र नाही असा हा विचार बरोबर नाही. न घडे की विचार मायेस निर्मिता सर्वेश्वर तोची एसे. म्हणून या मायेला निर्माण करणारा परमेश्वर हा कोणीतरी आहे अशी यात शंका कोणीही ठेवू नये असं आपल्याला या ओळीत सांगितलं. आता परत प्रश्न आला, तरी तो कैसा आहे ईश्वर, मायेचा कैसा विचार, तरी हे आता सविस्तर बोलले पाहिजे. आता तो परमेश्वर कसा आहे, मायेचा आणि त्याचा संबंध काय आहे हे विस्तारानं सांगण्याचं सविस्तर बोललं पाहिजे असं आपल्याला इथे सांगतात. श्रोत्यांनी त्यासाठी आपलं मन हे एकाग्र करायचे आहे. श्रोते भावे सावधान एकाग्र करून या मन अथा कथा अनुसंधान सावधायिका. ईश्वर आहे, ईश्वराची माया आहे आणि परस्परांचा संबंध आहे. हे जरी सत्य मानले तरी नाना प्रकारची लोक नाना प्रकारचे परस्पर विरुद्ध मत कशी प्रतिपादन करतात आणि अखेर प्रश्न हा सुटत नाही तो वेगळाच. याचे आता सविस्तर वर्णन इथे आलेलं आहे या ओव्यातून. आता त्या ओव्या आपण आता बघायच्या आहे. एके आशंकेचा भाव जनी वेगळा अनुभव तेही बोलिदेत सर्व नानकमे. जसा जो भाव आहे मुळातली शंका एकच आहे की लोक निरनिराळ्या दृष्टिकोनातून ती निरसन करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून प्रत्येक जण आपला आपला वेगळा वेगळा अनुभव सांगत असतो आणि हे सर्व अनुभवत आहे आपल्याला क्रमवार सांगत आहे. कोणी म्हणतात माया देवानेच निर्माण केली आहे, तिचा एवढा म्हणून विस्तार झालेला आहे. देवाला इच्छाच झाली नसती तरी माया तरी कशी निर्माण झाली असती असं त्यामुळे निर्माण झालेली आहे असं म्हणतात. तर कोणी म्हणते देव निर्गुण, इच्छा तेथे इच्छा करी कोणी म्हणतं देव निर्गुण आहे तिथे इच्छा कशी होईल. पुन्हा तोच विचार आलेला आहे. देवाच्या ठिकाणी इच्छाच उत्पन्न होणार नाही. अर्थात माया खोटी आहे म्हणून ती कधी जन्मालाच आलेली नाही. माया ही मिथ्या आहे. आपण झाली इच्छित आहे. माया ही मिथ्या आहे, ती झालेलीच नाही. एक म्हणते प्रत्यक्ष दिसते. कोण दुसरं काय म्हणतात, एक म्हणतात ती आपल्याला प्रत्यक्ष डोळ्याने दिसते. तयाची नाही म्हणता कैसे, त्याला नाही कसं म्हणता तुम्ही दिसताय डोळ्याला. तर माया हे अनादी असे शक्ती ईश्वराची. तर माया ही ईश्वराची शक्ती आहे असं मानतात. एक म्हणती साचा असे तरी ते ज्ञाने कैसे नरसे. साचा सारिकीच दिसे परी ते मिथ्या. कोणी म्हणतात माया प्रत्यक्ष दिसते तेव्हा ती नाही म्हणून चालणार नाहीये. माया ही ईश्वराची अनादी अनंत अशी शक्ती आहे. कोणी म्हणतात माया खरी मानली तर ती ज्ञानाने नाश पावली नसती तरी ते ज्ञाने कैसी नरसे. ती ज्ञानाने नाश नसती पावली. साचासारखीच दिसे, ती खऱ्यासारखी वाटते. ज्ञानाने नाहीशी होते म्हणजे ज्ञानाने तिचा नाश होतो. म्हणून ती खऱ्यासारखी दिसली तरी ती खरी नाही. परी ते मिथ्या.
एक म्हणती मिथ्या समावे तरी साधन कासया करावे, भक्ती साधने बोलले देवे माया जगा करणे. एक म्हणतात जर ती मिथ्या आहे तर तर मायेच्यामुळे उद्धार होतो जीवाचा. साधन करण्यासाठी आवश्यकताच नाही, माया जर स्वाभाविक खोटी आहे तर जीवाच्या उद्धारासाठी साधन करण्याची आवश्यकता नाही. पण माया नाहीशी व्हावी म्हणून भगवंताचे भक्तांनी भक्तीचे भगवंताने भक्तीचं साधन सांगितले की त्या योगे माया ही नाहीशी होते. एक म्हणती मिथ्या दिसते भये अज्ञान समजे पाते, साधन औषधी देते परी घेते दृश्यमित्ता. कोणी म्हणतात माया ही वास्तविक मिथ्याच आहे, पण जीवास अज्ञानरूपी संनिपात हा ज्वर आहे. अज्ञानरूपी संनिपात ज्वर झालेला असल्यामुळे त्याला त्याचे भय वाटते, मायेचे भय वाटते, चिंता वाटते. आणि जीवाने जर साधनरूपीचं औषध घेतलं नाही तर ती नाहीशी होत नाही. म्हणून साधनरूपी औषध हे आहे ते जीवाने घेतले तर ते सारे मिथ्या आहे असं आपल्याला ते अनुभवास येतं. माया ही मिथ्या हे अनुभवास येतं. अनंत साधने बोलली नाता मध्ये भांबावली, तरी माया नवचे त्यागली मिथ्या कैसी म्हणावी. मायेच्या तडाख्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक साधनं जी आहेत ती सांगितलेली आहेत. तिच्या विषयीच्या नाना प्रकारच्या मतांनी काय होतं, मनामध्ये गोंधळच निर्माण होतो आणि इतके करूनही तिला सोडून बाजूला सरता येत नाही. असंच मग तिला खोटं कसं म्हणावं हा प्रश्न पुन्हा विचारतायत. शंका आहे. माया बोले योगवाणी, मिथ्या बोले योगवाणी, मिथ्या वेदशास्त्री पुराणी, मिथ्या नाना निरूपणी बोलिली माया. हे जर खरं असलं तरी सुद्धा योगशास्त्र वेद नंतर पुराण त्याच्यामध्ये मिथ्या मायेचं अनेक तत्वचिंतक निरूपणकार मिथ्या मायाचं वर्णन करतात. माया ही मिथ्या आहे असं समजतात. माया ही मिथ्या आहे असं म्हटलेलं आहे. माया खरी नाही असं म्हटल्यावर ती नाहीशी झाली अशी वार्ता तर आपण कोणीच ऐकलं नाही. खरी नाही म्हटलं असं म्हटल्यावर ती नाहीशी होते का, तर नाही. त्या उला मिथ्या म्हटलं तर ते आपल्याबरोबर सतत राहते अशा या ओळीत म्हटलेलं आहे बरं का. माया मिथ्या म्हणता गेली हे वार्ता नाही ऐकले, मिथ्या म्हणताच लागली समागमे, तर ती आपल्या बरोबरच राहते. माया खरी नाही असे म्हणणारा आधी तिचं मायेचं अस्तित्व मान्य करतो आणि मग ती माया मिथ्या आहे असं तो म्हणतो. माया खरी नाही असं नुसतं म्हणतो. म्हणजे माया ही त्याने मिथ्या आहे, अस्तित्व तिचं मायेत आहे म्हणण्यापूर्वी तो माया आहे हे अस्तित्व मान्य करतो. हे मुख्य आधी लक्षात घ्यायचे. जयाचे अंतरिज्ञान ओळखिले नाही ओळखले सज्जन, तयास माया मिथ्यावन सत्याची वाटे. ज्याच्या अंतःकरणात ज्ञानदीप उजळलेला नाही आहे, म्हणजे आत्मज्ञान झालेले नाही आहे आणि जो संतांना ओळखू शकत नाही ओळखले संतांना ओळखले नाही आहे, त्या माणसाला मायेच्या मिथ्यापणाची जाणीव आहे ती खरी वाटते, सत्याची वाटते. माया खरी नाही हे ज्ञान खरे आहे असं हे त्याला वाटतं. म्हणजे खरी नाही हे ज्ञान आहे असं त्याला खरं वाटतं आणि ते म्हणून त्या म्हणतात. त्यामुळे जैसा जाणे जैसा निश्चय केला तैयासी तैसाची पडला, पाहे तोची दिसे बिमला तैसी माया. म्हणूनच ज्याला जसा मनाचा दृढभाव असतो ना तशी त्याला माया भासते. हा या सगळ्यातनं निष्कर्ष त्याने काढलेला आहे. मायेविषयी जी भावना असते त्याप्रमाणे भावनेप्रमाणे त्याला माया भासते. कोणी म्हणतात माया मुळीच नाही आहे, तर कोणी म्हणतात हे ते आणि मुळीच नाही आहे. मग आहे काय, तर जे आहे ते सगळं परब्रह्म आहे. तर असं म्हणतात. त्याची ओवी अशी आहे. एक म्हणती माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची, थिजल्या विखुरल्या घृताची ऐक्यता न पुढे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे घृत म्हणजे तूप हे घट्ट असेल किंवा पातळ असेल, थिजलेलं असेल किंवा पातळ असेल तर त्याची ऐक्यता मोडते का, ते तूप हे तूपच राहते. तर त्याच्यामध्ये
एकपणामध्ये त्याच्या फरक पडत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्म हे अदृश्य राहिलं काय आणि दृश्य विश्वाने दिसलं काय, त्याच्यामध्ये मूळ ब्रह्मामध्ये काहीही फरक पडत नाही. थिजले आणि विखुरले हे स्वरूपी नाही बोलिले, साहित्य मंगले येणे बोले म्हणती एक. खरे म्हटलं तर थिजलं आणि विरघळणं ही भाषा ब्रह्मस्वरूपाला, साहित्य म्हणजे भाषा, ही आपल्याला ब्रह्मस्वरूपाला लागूच पडत नाही. कारण कोणी म्हणतात हा दृष्टांतमुळे ब्रह्मस्वरूपाला चुकीने लावलेला आहे. आता आपल्याला ब्रह्माच कसा आहे त्याचे दृष्टांत आपल्याला पुढे इथे दाखवलेले आहे. एक म्हणते सर्व ब्रह्म ते न कळे दया स्वर्म, दयाचे अंतरेचा ब्रह्म गेलाच नाही. कोणी म्हणतात की ब्रह्मस्वरूपाचे मर्म जे आहे ते त्याला कळलं नाही आहे. त्याच्या अंतरातील का कळलं नाही आहे, तर त्याच्या अंतरातील भ्रम हा अजून गेलेलाच नाही आहे. माया खरी आहे, हा भ्रम गेल्याशिवाय तुम्हाला ब्रह्म खरं आहे हे कदापि पटणार नाही, अनुभवास येणार नाही. एक म्हणते एकचे देव तेथे कैसे आणले सर्व, सर्व ब्रह्म हे अपूर्व आश्चर्याचे वाटे. कोणी म्हणतात देव हा एकमेव अद्वितीय आहे असं म्हणतात. तेथे कैसे आणले सर्व, त्याच्या वाचून सर्व काहीच नाही. मग सर्व काही जर ब्रह्म आहे, देवच आहे, या बोलण्यात काहीच शब्दांचे काही प्रयोजनच नाही. अपूर्व आहे, ब्रह्म आहे अपूर्व आहे असं म्हणतात. असं सर्व काही ब्रह्म आहे म्हणणे विलक्षण वाटते, त्यांचं आश्चर्य वाटतं त्यांना. एक म्हणती एकची खरे आणू ही द्वाही दुसरे, सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची आले. तर दोन्ही काय म्हणतात की सद्वस्तू ही केवळ एकच एक आहे आणि ते आपल्याला आणि ते हे एवढं खरं आहे. सद्गुरू वाचून हे कोणीही दुसरं कोणी याची सांगू शकत नाही, जाणत नाही. तर हे जर सगळं खरं आहे, ब्रह्मच आहे, हे आपोआप सिद्ध होतं. तर मग ते सिद्ध करण्याची पुन्हा गरज काय आहे. सहजची आले सर्वप्रमाणे ऐसे मिथ्या आहे, सर्व मिथ्या आहे कसरी. आता काय म्हणतात बघा, सगळंच मिथ्या हे बाजूला झालं आपोआप, तर उरलेलं आहे ते ब्रह्मच आहे असं सहजच होणार ना. सर्व मिथ्या आहे कसरे उरले ते ब्रह्म करे. जर बाकीचं जर नाहीचं झालं, मिथ्या म्हणून बाजूला झालं, तर जे उरलेलं आहे ते एकच एक ब्रह्म आहे असं होणार नाही का. ऐसी वाक्ये शास्त्राधारे बोलती एक असं म्हटलं जातं की उरलेलं ते ब्रह्म आहे. यासाठी ते शास्त्राधाराचा आधार घेतात, शास्त्रवचनांचा आधार घेतात. आता बघा, अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपणा. अलंकार मध्ये पण सोनं आहे आणि सुवर्णामध्ये सोनं आहे, सुवर्णच आहे ते, पण तिथे जसं दोनपणा नाही आहे, भिन्नपणा नाही आहे ना. आटा आटी व्यर्थ श्रेण म्हणती एक. हे जे मूलभूत सोनं काहीच फरक नसतो, त्याचप्रमाणे ब्रह्म आणि हे जगत यांच्यामध्ये मूलतः भेद नाही. असे जर आहे तर हे सत्य हे मिथ्या असा म्हणण्याचा म्हणजे अटापिटी करण्याचा काहीही कारणच नाही. त्याचा आपल्याला शीळच होतो. आणि वास्तविक पुरुषतेची प्रकृती म्हणजे पुरुष परब्रह्म आणि प्रकृती हे आपल्याला द्वैतात असल्यामुळे आपल्या सामान्य जणांना हे दोन भासतं. वस्तुता ती एकच आहे असं आत्माराममध्ये जुन्या दासबोधामध्ये असं उल्लेख आलेला आहे. पुरुषतेची प्रकृती, पुरुष हीच प्रकृती आहे म्हणजे परमात्माच हा सृष्टी आपला एकोम भवस्याम असा जो संकल्प त्याच्या ठिकाणी विसरला म्हणजे तो परमात्माच अनेक रूपाने इथे विस्तारलेला आहे असं आपल्याला सांगता येतं. हीन उपमा विकलशी, ह्या सगळ्या उपमा ज्या आहेत दिलेल्या परब्रह्माला त्या अत्यंत अपुऱ्या आहेत. आणि कारण काय आहे असं, तर आपण उपमा जी देतो परब्रह्माला ती सगुण विश्वातली म्हणजे दृश्यामध्ये देतो आणि विश्व परब्रह्म हे तर अदृश्य आहे, न दिसणारं आहे, सूक्ष्म आहे. त्यामुळे ब्रह्माच्या बाबतीत या सगळ्या उपमा हीन ठरतात, न्या ठरतात. तिथे ब्रह्मवर्णन होऊ शकत नाही, त्याने पूर्ण कल्पना ब्रह्माची येत नाही. आणि सोन्याच्या उपमेमध्ये काय सांगितले आहे बघा, सुवर्णी घालिता दृष्टी
नाही सवर्णी दृष्टी घालता मुळीच आहे व्यक्तता अलंकार सोने पाना सोनेचे असे अलंकारामध्ये सोनेच आहे. सोन्याच्या उपमेनं जर सोनं कसं उणं आहे, मुळात सोनं आहे, दागिने आणि सोनं यामध्ये मुळात व्यक्त असतं ते सोनंच असतं. सोने कसं आहे, पिवळं आहे, दृश्य आहे, जड आहे आणि एकादशी आहे. पण ब्रह्म कसा आहे, कसा तो एकादशी दृष्टांत ठरतोय बघा बरं का. तर ब्रह्म हे पूर्ण आहे. पूर्णाला अपूर्णाचा दृष्टांत कसा देता येईल, लागू पडणार नाही. दृष्टांत देणारा त्याच्यावर काय म्हणतोय बघा, की दृष्टांत देणारा म्हणतो कोणताही दृष्टांत हा एकदशी आणि अपूर्ण असतो हे मान्य आहे. पण ब्रह्मस्वरूपाची कल्पना येण्याकरता तो वापरावा लागतो दृष्टांत. दृष्टांतामुळे तो कसा आहे याची थोडी तरी कल्पना येऊ लागते. आता दुसरं त्यांनी उदाहरण दिले, सिंधू आणि लहरी भिन्नत्व कैसे. सागर आणि सागरावर उठणाऱ्या लाटा, सागर आणि त्याच्यावर उठणाऱ्या पाण्याच्या लाटा या एकरूपच असतात, त्यांच्यामध्ये भेद नसतो. उद्यम मध्यम कनिष्ठ एका दृष्टांते कळे स्पष्ट एका दृष्टांते नष्ट संदेह वाढे. अशा प्रकारे दृष्टांताची सुद्धा खूबी आहे बरं का. काय म्हणतात, एखाद्या दृष्टांताने उत्तम मध्यम आणि कनिष्ठ याचे स्पष्ट ज्ञान घडते. पण काही दृष्टांत जे कसे असतात तर त्यांच्याद्वारे ज्ञानही घडत नाही, उलट विपरीतच अर्थ निघतो. असं संकल्प विपरीत विकल्प वाढत जातो. कसा आता बघा, कैसा सिंधू कैसी लहरी अचळास चढाची सरी साचा ऐसी गोडंबरी मानूच नये. सागराच्या दृष्टांताचंच पाहिलं तर बघा, कसला समुद्र आणि कसला त्याच्यावरच्या लाटा. वास्तविक ब्रह्म हे अचल आहे आणि सागर हा चंचल आहे. चंचल असल्याशिवाय लाटा उठणारच नाहीत नाही का. त्यामुळे सागर हा चंचल आहे आणि ब्रह्म हे अचल आहे. तर त्या अचलाला चल असणाऱ्या सतत बदलणाऱ्या समुद्राचा दृष्टांत देणे हे बरोबर नाही आहे. म्हणून जादूने निर्माण केलेल्या वस्तू जशा आपण खऱ्या मानत नाही, संपूर्ण खऱ्या समजत नाही, तात्पुरत्या दिसतात, तसंच सागराचा दृष्टांत परमात्म्याला देणे हे खरे नाही आहे. गोडंबरी हे कल्पना नानाभास दाखवी जना एरवी हे जाणा ब्रह्मचे असे. त्यावर कोणी काय म्हणतात, जादूगार आपल्या कल्पनेने अनेक पदार्थ निर्माण करतो, तो प्रकारचे भास निर्माण करतो, ते खरे नसतात, ती कल्पना असते. पण एरवी हे सगळं ब्रह्मच आहे. ऐसा वाद एकमेका लागला राहिली आशंका आता तेचे आता पुढे एका सावधाने. असं एकमेकांमध्ये पुष्कळ जण वाद घालतात आणि मूळचा प्रश्न काय होतो तसाच अनुत्तरित राहतो. आता येथे मूळची शंका तशीच राहून गेली आहे, त्याचे निरसन आता लक्ष देऊन ऐकावं असं समर्थांनी 52व्या ओळीत म्हटलंय. माया मिथ्य कळो आले परी ते ब्रह्मी कैसी झाली. माया मिथ्य कळो आली परी ते ब्रह्मी कैसी झाली. म्हणावी ते निर्गुण केली तरी ते मुळीच मिथ्या. आता माया मिथ्या नाही हे कळलं नाही बरं का. ज्याला अर्धवट ज्ञान आहे त्याला माया मिथ्या नाही हे कळलेलं आहे. माया मिथ्या आहे हे त्याला कळून आलंय, पण ती ब्रह्मामध्ये कशी निर्माण झाली हे त्याला कळता आलं, सांगता आलं पाहिजे ना. त्यामुळे माया निर्गुणाने निर्माण केलावी असं म्हणावं तर ती मुळातच मिथ्या आहे. आणि निर्गुण काही निर्माण करत नाही, आणि निर्गुण आहे ते निर्माण करत नाही, आणि त्यातले त्याचे मिथ्या आहे ते नाहीच नाही. निर्गुण करते हे म्हणणे अगदीच अयोग्य आहे. मिथ्या शब्दी काहीच नाही, तेथे केले कोणे काही करणे निर्गुणाचा ठाई हे अघटित. काहीच नाही असा शब्द मिथ्या शब्दाचा भावार्थ आहे. काहीच नाही म्हणजे मिथ्या आहे हा भावार्थ आहे शब्दाचा. तेथे काहीच नाही जे कोणी निर्माणच केले नाही हे म्हणणं बरोबर नाही. निर्गुण ब्रह्म मुळीच नसलेली माया निर्माण करते हे अघटितच वाटते. करता ठाईचा अरूप तेही केले तेही मिथ्यारूप. तथापि फेडू क्षेप श्रोतयांचा पुढच्या समासाचं बीजारोपण इथे केलेलं आहे. काय केलं आहे, अघटित कैसे आहे ते पहा.
की निर्माण करणारा करता हा मुळातच निर्विकार आहे, निराकार आहे. त्याने हे निर्माण केलेले ते सगळे मिथ्या आहे. हे सगळंच विचित्र, विलक्षण वाटतं. असे जरी असलं तरीसुद्धा श्रोत्यांच्या शंकेचं निरसन हे व्हायला हवं, करायला हवं असं म्हणून ते सद्गुरू हे शंकेचं निरसन आता पुढल्या आशंका नाम सूक्ष्म आशंका नाम या समासात तिसऱ्या समासात समर्थ करणार आहे. इति श्रीदासबोधे सूक्ष्म आशंका निरूपण नाम समास दुसरा. श्री स्वामी समर्थार्पणोस्तु. श्री समर्थ रामदास स्वामी चरणारविंदार्पणोस्तु. झालेली विवरण सेवा श्री समर्थ चरणी अर्पण करते. श्रीराम समर्थ.